हॅलो गाईज, कशात सगळे? नक्कीच तुम्ही ठीक असाल. तर मित्रांनो, सकाळी उठून फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून मी गेले होते अक्कलकोट बाजार करायला, कारण आमच्या गावात काहीच नाही भेटत गाईज. असं वाटतं की मी कोणत्या दुष्काळी भागात राहते, दुष्काळी गावात राहते. गावाबद्दल असं काय बोलू नये, पण जे आहे ते आहे. चिन्नी बघा गाईज, सगळे घरात असतात पण हिला बाहेर फिरायचं असतंय. ये घरात, उन्हात कुठे फिरत असते. चला ते तर मम्मीचं काय चालू आहे बघूया. मामे, बोल. काय चालू आहे तुझं? झोपले ना. कुठे होतीस तू? पलंगवरती होते. सकाळपासून कुठे होतीस तू मम्मी? तू कुठं घरात होती? मी बाजार करायला गेले होते. मी घरात होते. गाय, स्वीटीला बरं नाही म्हणून मी तिची सेवा करते. तर गायज, अशा प्रकारे स्वीटी, लाले आणि काळीचं डिनर चालू आहे. गायज, आमच्या रात्रीच्या जेवणाला होतं झुणका, भाकरी आणि भात आणि तोंडी लावायला कांद्याचा पात. तर अशा प्रकारे खमंग असं जेवण झालेलं आहे. बघा, यांचं सुद्धा ताट आता फिनिश झालेलं आहे. आणि जेवण कसे मस्ती करतायत बघा. मी जेवण मस्ती नाही करत, आता मस्त मला झोपावं असं वाटत आहे 8-10 तास. तर अशा प्रकारे मी गाढ आता झोपणार आहे. भेटूया मग सकाळीच. गुड मॉर्निंग गाईज. मग कशी झाली दिवसाची सुरुवात? माझी तरी एकदम झक्कास झाली आहे. काय माहिती, आज थोडंसं खूपच छान वाटतं, मन प्रसन्न वाटतंय. आणि बघा, मी अंघोळ वगैरे करून मी घातले पर्पल कलरचा टॉप. कसं वाटतंय मला? असे खूप सारे टॉप्स आहेत माझ्याकडे, पण काय करणार, कधी मी एकदम जाडी होते, कधी एकदम मी पातळ होते. तर आहे ना, फिटिंगचा प्रॉब्लेम होतो. असेच माझ्या कपाटात खूप सारे टॉप्स पडून आहेत गाईज. तर मी प्रयत्न करेन की मी आता बारीकच होणार, कारण त्या सगळे टॉप्स मला घालायचे. तर गाईज, मी आता करते नाश्ता सुशीला. तर एक तर आमच्याकडे नाश्ता बनवत नाहीत सकाळी, बनवलं तर असं पोट भरून खायचं, म्हणजे जेवणच झालं पाहिजे. तुमच्याकडे सुद्धा असंच केलं जातं का? तर गाईज, माझं पोट भरून नाश्ता करून झालेला आहे. आता मी जाणार आहे अक्कलकोटला. आम्ही जाणार आहे. आम्ही जाणार आहे? तू कशाला येणार आहेस? अगं, पाहुणे येणार आहेत बघायला. साडी बिडी आणायचं आहे, नाश्त्याला काहीतरी आणायचं आहे. आत्या येणार आहे का? आत्या नाही ग बाई, तुला बघायला येणार आहेत. चांगला आहे पोरगा. आता खूप झालं, खूप ऐकलं तुझं. आम्ही नाही ऐकणार आता आमचं ऐकच तू. ये भगवान, क्या जुलूम है. काय होणार आहे? नाही केलं तर काय होणार आहे? जावई नातवंड हवाय ना. तर गाईज, यांना जावई नातवंड हवंय, त्यासाठी मी लग्न करायचं. मी तयार नाहीये तरी सुद्धा. हे कोणतं न्याय आहे गाईज? तुम्हीच सांगा. तर गाईज, दिवसाची सुरुवात तर चांगली झाली होती, पण मम्मीला अचानक हे काय झालं काय माहिती, लग्नाबिग्नाचा विषय काढतीये. तर मी तिच्याशी एकदा बोलून घेते. तर व्हिडिओला इथेच करते एंड. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.